बीड जिल्ह्यात नव्यानं उभारण्यात येत असलेल्या जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीची पाहणी सुरू होती. अधिकारी, अभियंते आणि डॉक्टर सर्वच जण उपस्थित होते. प्रत्येक विभागाची माहिती घेत अजितदादा पुढे जात होते आणि इतक्यात एका भिंतीजवळ त्यांची नजर थांबली. भिंतीच्या कडेला सिमेंट व्यवस्थित भरलेलं नव्हतं. अगदी छोटासा दोष होता. कोणीतरी म्हटलंही की साहेब, ही छोटीशी गोष्ट आहे. त्यावर अजितदादा क्षणाचाही विलंब न करता म्हणाले, छोट्या छोट्या गोष्टीच महत्त्वाच्या असतात. जिथं त्रुटी आहेत तिथं लगेच दुरुस्ती झाली पाहिजे. मी आज दुपारी वेळ काढतो. मी स्वतः येऊन हे काम तपासणार आहे. हे डॉक्टरांचं काम नाही, हे अभियंत्याचं काम आहे. आपण त्यांना पगार कशासाठी देतो? यानंतर त्यांनी चांगलं काम करणाऱ्यांचं कौतुकही केलं, पण एक स्पष्ट सामाजिक संदेश दिला. सार्वजनिक पैशातून होणारं प्रत्येक काम दर्जेदार झालं पाहिजे. गुणवत्तेशी कोणतीच तडजोड केली जाणार नाही. मित्रांनो, हा फक्त एका भिंतीवरच्या सिमेंटचा प्रश्न नव्हता. हा होता कामातील शिस्तीचा, जबाबदारीचा आणि जनतेच्या पैशाचा आदर करण्याचा संदेश. आणि कदाचित म्हणूनच अजितदादा पवार यांची ओळख केवळ निर्णय घेणारा नेता म्हणूनच नव्हती, तर प्रत्येक छोट्या गोष्टीतही गुणवत्ता शोधणारा प्रशासक म्हणूनही केली जात होती. नेते अनेक असतात, पण काही नेते फक्त पद सांभाळत नाहीत, तर जबाबदारीही खांद्यावर घेतात. आणि बीडसाठी 18 जानेवारी 2025 हा दिवस अशाच नव्या पर्वाची सुरुवात ठरला. 18 जानेवारी 2025 याच दिवशी अजितदादा पवार यांनी बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली. पद स्वीकारणं ही फक्त औपचारिकता होती हो, पण त्यानंतर प्रत्येक दिवस त्यांनी कामासाठी समर्पित केला. 30 जानेवारी 2025 बीडची पहिली भेट. पालकमंत्री झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच दादांनी बीडमध्ये पाऊल ठेवलं. राष्ट्रवादी काँग्रेस भवनात पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांशी संवाद साधला आणि एकच संदेश दिला, जनतेची कामं प्राधान्यानं झाली पाहिजेत. कार्यालय हे जनतेसाठी आहे. पहिल्याच दौऱ्यात त्यांनी प्रशासनाला स्पष्ट सूचना दिल्या की नागरिकांची कोणतीच कामं अडकता कामा नये. दुसरी भेट 2 एप्रिल 2025. दुसऱ्या दौऱ्यात दादांनी बीडकरांना मोठं आश्वासन दिलं. बीडच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी माझी. मी कामाचा माणूस आहे, चिंता करू नका. तसंच विकास कामासाठी निधी पाहिजे तितका द्यायला तयार आहे, पण रस्त्याचा निधी मिळाला तर रस्ता दिसलाच पाहिजे, नाहीतर गाठ माझ्याशी आहे, अशीही सक्त ताकीद दादांनी यावेळी भाषणात दिली. याच दिवशी त्यांनी बीडकरांसाठी एक मोठं स्वप्नही मांडलं. बीडला विमानतळ उभारणारच. कारण बीडला यायचं असेल तर नांदेड, लातूर किंवा संभाजीनगरला उतरावं लागतं. हा प्रश्न मला कायमचा संपवायचा आहे, अजितदादांनी यावेळी सांगितलं. त्याच दिवशी त्यांनी डॉक्टर पाखरे यांना श्रद्धांजली वाहिली. पण या दौऱ्यात घडलेली एक घटना आजही अनेकांच्या मनात घर करून जाते. दादांचा ताफा परत जात होता. रस्त्याच्या कडेला एक तरुणी हाताने काढलेलं दादांचं पोर्ट्रेट घेऊन उभा होती. दादांची नजर तिच्यावर पडली. ताफा थांबला. दादा स्वतः खाली उतरले. त्या मुलीशी संवाद साधला. तिचा हातातील पोर्ट्रेट अत्यंत आपुलकीनं स्वीकारला आणि नंतर हा क्षण सोशल मीडियावर शेअर करत लिहिलं, बीडच्या लेकीचं निखळ प्रेम. ही घटना केवळ एका चाहत्याची नव्हती, ती एका नेत्याच्या माणुसकीची आणि आपुलकीची होती. विद्यार्थ्यांसाठी ही मोठी घोषणा याच काळात दादांनी केली. बीडमध्ये विद्यार्थ्यांसाठी तारांगण उभारण्याची संकल्पना मांडली. त्यांचं स्पष्ट मत होतं, प्रत्येक विद्यार्थी शिकला पाहिजे, विज्ञानाशी जोडलं गेलं पाहिजे त्याचं नातं. तिसरी भेट. दादांनी बीडमध्ये विविध योजनांचा आढावा घेतला. जिल्ह्यातील विकास कामं, उद्योग, आरोग्य, व्यापार, प्रशासन, प्रत्येक विषयावर सविस्तर चर्चा झाली. अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या, कामाचा वेग वाढवा, कामाची गुणवत्ता, टिकाऊपणा आणि वेळेत पूर्णत्व यावर विशेष भर देत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे निर्देशही दिले. कंकालेश्वर मंदिर परिसराचा विकास पारंपरिक पद्धतीनं आणि आधुनिकतेचा संगम साधणारा असावा, तसेच भाविकांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असंही त्यांनी सांगितलं. जिल्हा क्रीडा संकुल स्वच्छ आणि नागरिकांसाठी आदर्श ठरावं, तर जिल्हा रुग्णालयाचे बांधकामं पुढील 50 वर्षांचा विचार करून दर्जेदार आणि सुरक्षित व्हावं, अशा सूचना देत अजितदादा पवार यांनी विकास कामामध्ये कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश पुन्हा एकदा दिला. दादा फक्त बीडला आले तेव्हाच काम करत होते असंही नाही बरं का. मंत्रालयातूनही त्यांची सतत नजर बीडवर होती आणि याचाच परिणाम म्हणून 26 ऑगस्ट 2025 रोजी अंबेजोगाई वैद्यकीय महाविद्यालयाची क्षमता वाढवण्याचा महत्त्वाचा निर्णय. 450 खाटावरून तब्बल 1150 खाटापर्यंत वाढ करण्याचा निर्णय म्हणजेच मराठवाड्याच्या आरोग्य व्यवस्थेसाठी मोठं पाऊलच ठरलं. मग झाला पुढचा दौरा. 17 सप्टेंबर 2025 रेल्वे प्रकल्पाच्या उद्घाटनाचा ऐतिहासिक दिवस. बीडकरांच्या अनेक वर्षाचं स्वप्न अजितदादांच्या काळात पूर्ण झालं. दादांचं भाषण राज्यभर गाजलं.
मात्र उद्घाटन करून ते निघून गेले नाहीत. सरकारी रुग्णालयात गेले, रुग्णांची विचारपूस केली, व्यवस्था पाहिली आणि जिथे त्रुटी दिसल्या तिथे अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दात जाब विचारला. आणि जो किस्सा मी तुम्हाला सुरुवातीलाही सांगितला, 24 आणि 25 नोव्हेंबर अंबेजोगाईचा दौरा यावेळेस दादांनी केला. विकास कामांचा आढावा घेतला आणि दुसऱ्या दिवशीच बीडच्या अस्मितेचं प्रतीक ऐतिहासिक कंकालेश्वर मंदिरात दर्शन घेतलं. धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशालाही त्यांनी तेवढंच महत्त्व दिलं. 2 जानेवारी 2026 या कालखंडातील बीडची शेवटची भेट. सामाजिक, आर्थिक, पायाभूत विकास कामाची गती तपासण्यासाठी दादांनी पुन्हा जिल्ह्याचा आढावा घेतला. एक संदेश पुन्हा दिला, विकास थांबता कामा नाही बरं का. अजितदादांचं बीडशी नातं केवळ विकास कामांपुरतंच मर्यादित नव्हतं. संकटाच्या काळातही दादांनी जिल्ह्याची साथ कधी सोडली नाही. कोरोनाच्या भीषण काळात बीड जिल्ह्यात रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत होती. आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला होता. अशावेळी अजितदादांनी स्वतः बीडला भेट देत जिल्हा प्रशासन, आरोग्य अधिकारी आणि लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेत परिस्थितीचा आढावा घेतला. रुग्णांसाठी बेड, ऑक्सिजन, औषध पुरवठा आणि आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या तातडीनं सूचना दिल्या. या भेटीमुळं प्रशासनालाही अधिक वेगानं काम करण्याची दिशा मिळाल्याची चर्चा या काळात सुरू झाली. आणि एक विशेष आठवण लोकाशा परिवाराची. लोकाशा परिवाराच्या 19व्या वर्धापन दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी प्रमुख उपस्थिती लावली होती. लोकाशा परिवाराशी त्यांचं नातं केवळ राजकीय नव्हतं बरं का, तर ते जिव्हाळ्याचं आणि आपुलकीचं होतं. त्यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना लोकाशा भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रत्येक पुरस्काराचं कौतुक करताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, प्रत्येकाशी साधलेला मनमोकळा संवाद आजही आठवणीत ताजा आहे. लोकाशा परिवारावर असलेलं त्यांचं प्रेम, विश्वास आणि आत्मीयतेची ही नाती काळाच्या ओघात कायम स्मरणात राहतात. एका वर्षात 6 दौरे, असंख्य बैठका, विकासाच्या घोषणा, आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा, विमानतळाचं स्वप्न, रेल्वे, विद्यार्थ्यांसाठी तारांगण, प्रशासनाला दिलेल्या स्पष्ट सूचना आणि सर्वात महत्त्वाचं जनतेशी थेट संवाद. नेत्याची ही ओळख फक्त भाषणांनी होत नाही, ती होते निर्णयांनी, कामांनी, वेगाने आणि जनतेच्या विश्वासाने. बीडच्या विकासासाठी त्यांनी मांडलेल्या संकल्पनांना सलाम. विकासाचं वचन, कामाची गती आणि बीडला नवी दिशा देण्याचा ध्यास हाच दादांच्या कार्याचा खरा परिचय आहे. आज अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांना लोकाशा परिवाराकडून विनम्र अभिवादन.